मीन रास 17 एप्रिल दर्श अमावस्येचा मोठा चमत्कार आणि अनपेक्षित धनलाभाची संधी. जाणून घ्या सविस्तर भविष्यवाणी. नमस्कार. आपल्या स्वामी कृपा राशीफल यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ केवळ एक राशी भविष्य नाही, तर तुमच्या आयुष्यातील एका अशा सत्याचा उलगडा आहे जो आतापर्यंत तुमच्यापासून लपवून ठेवला गेला होता. 17 एप्रिल दर्श अमावस्येची ती रात्र. ही रात्र तुमच्या आयुष्यात फक्त अंधार घेऊन येणार नाही, तर असा एक चमत्कार घडवून आणणार आहे ज्याची तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून वाट पाहत होता. मीन राशीच्या लोकांनो, आजवर तुम्ही खूप सोसले. लोकांचे टोमणे ऐकलेत. ज्यांना आपलं मानलं त्यांनीच पाठीत खंजीर खुबसला. पण आता नियतीचा न्याय होणार आहे. असा एक अनपेक्षित धनलाभ जो तुमचं नशीब पालटून टाकेल. पण सावधान, जर तुम्ही एक छोटीशी चूक केली तर हातात आलेली संधी वाळूसारखी निसटून जाईल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आज मी तुमच्या काळजाला हात घालणाऱ्या अशा गोष्टी सांगणार आहे ज्या आतापर्यंत कोणत्याच ज्योतिषाने किंवा चॅनलने सांगितल्या नाहीत. पुढे जाण्याआधी जर तुमचा देवावर आणि स्वतःच्या कर्मावर विश्वास असेल तर कमेंटमध्ये आत्ताच लिहा, माझे नशीब बदलणार आहे. तुमचा हा एक सकारात्मक शब्द तुमच्या आयुष्यात चमत्कार घडवू शकतो. मीन राशीची भावनिक व्यथा. मीन रास म्हणजे काय? मीन रास म्हणजे त्यागाची मूर्ती. तुम्ही त्या अथांग समुद्रासारखे आहात जो जगाचे सगळे विष स्वतःमध्ये सामावून घेतो आणि जगाला मात्र अमृतासारखे प्रेम देतो. पण बदल्यात तुम्हाला काय मिळालं? जेव्हा कोणाला गरज असते तेव्हा सर्वात आधी धावून जाणारी व्यक्ती तुम्ही असता. कोणाचं दुःख पाहिलं की तुमच्या डोळ्यात पाणी येतं. पण जेव्हा तुम्ही रात्री एकटे असता, जेव्हा तुमच्या डोळ्यांतून अश्रू वाहतात, तेव्हा ते पुसायला कोणाचा हात पुढे येतो का? नाही. तुम्ही नेहमी इतरांच्या प्रगतीसाठी स्वतःला झिजवलं, स्वतःच्या सुखाचा त्याग केला. पण ज्यांच्यासाठी तुम्ही हे सगळं केलं त्यांनीच शेवटी तुम्हाला तू माझ्यासाठी केलंच काय असं विचारून तुमच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभं केलं. ही तुमची आजची व्यथा आहे. मनामध्ये दाटलेला हा एकाकीपणा आणि ही घुसमट आज मी समजू शकतो. पण मित्रांनो, खचून जाऊ नका, कारण ज्याचा कोणी नसतो त्याचा देव असतो. आणि 17 एप्रिलची ही दर्श अमावस्या तुमच्यासाठी देवाचा तोच आशीर्वाद घेऊन येत आहे. 17 एप्रिल दर्श अमावस्येचा चमत्कार. ज्योतिषशास्त्रात दर्श अमावस्येला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ही अमावस्या पितरांच्या आशीर्वादाची रात्र मानली जाते. मीन राशीच्या कुंडलीत सध्या ग्रहांची अशी काही युती होत आहे जी गेल्या कित्येक दशकांत झाली नव्हती. तुमच्या राशीचा स्वामी गुरु आणि भाग्याचा मालक यांची दृष्टी तुमच्या आर्थिक स्थानावर पडत आहे. 17 एप्रिलच्या रात्री जेव्हा जग शांत असेल तेव्हा तुमच्या नशिबाची चक्र वेगाने फिरू लागतील. हा चमत्कार तुमच्या नोकरीत असू शकतो. जिथे तुमची वर्षानुवर्षांची मेहनत दुर्लक्षित केली जात होती तिथे अचानक तुमचा सन्मान होईल. हा चमत्कार तुमच्या कुटुंबात असू शकतो, जिथे दुरावलेली नाती पुन्हा जवळ येतील. चमत्कार म्हणजे तुमच्या आयुष्यात आलेल्या त्या कठीण प्रसंगातून अचानक बाहेर पडण्याचा मार्ग सापडणे. तुम्ही जो मार्ग शोधत होता तो मार्ग आता स्वतःहून तुमच्या समोर येईल. अनपेक्षित धनलाभाची संधी वास्तव. आता आपण त्या विषयावर बोलूया ज्याची तुम्हाला सर्वात जास्त गरज आहे, तो म्हणजे पैसा. मीन राशीच्या व्यक्ती कधीच पैशाच्या मागे हापापलेल्या नसतात, पण सन्मानाने जगण्यासाठी पैसा लागतोच. 17 एप्रिलनंतर तुम्हाला असा धनलाभ होऊ शकतो ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. कदाचित तुम्ही विसरून गेलेली एखादी गुंतवणूक, अडकलेले तुमचे हक्काचे पैसे जे आता मिळणारच नाहीत असं तुम्हाला वाटत होतं, किंवा एखादी अशी संधी जिथे कमी मेहनतीत तुम्हाला मोठे फळ मिळेल. लक्ष्मी तुमच्या दारी येण्यासाठी सज्ज आहे, पण ती येताना शांतपणे येईल. तुम्हाला फक्त ती संधी ओळखता आली पाहिजे. हे धन केवळ तुमच्या बँक बॅलन्समध्ये वाढ करणार नाही, तर तुमच्या डोक्यावर असलेले कर्जाचे डोंगर उतरवण्यासाठी मदत करेल. तुमच्या मुलांच्या भविष्याची काळजी मिटेल आणि तुम्हाला एक सुखाची झोप लागेल. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा नशीब द्यायला येतं तेव्हा मनुष्य अहंकारी बनतो किंवा बेसावध राहतो. हीच ती वेळ आहे जिथे तुम्हाला सावध राहायचं आहे. 17 एप्रिलच्या या काळात तुम्हाला तुमची गुपितं कोणालाही सांगायची नाहीत. मीन राशीचा स्वभाव आहे की ते आनंदाच्या भरात सगळ्यांसमोर आपलं हृदय उघडं करून ठेवतात. पण लक्षात ठेवा, तुमच्या आनंदावर जळणारे लोक तुमच्या आजूबाजूलाच आहेत. तुमचा धनलाभ किंवा तुमची योजना जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत ती कोणालाही सांगू नका. दुसरी मोठी चूक म्हणजे आळस.
संधी दारात उभी असताना जर तुम्ही उद्यावर काम ढकललं तर नशीब पुन्हा पाठ फिरवेल. आणि तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या काळात कोणाचाही अपमान करू नका, विशेषतः तुमच्या घरातील स्त्रियांचा आणि ज्येष्ठांचा. त्यांचा आशीर्वाद हाच तुमच्या यशाचा पाया आहे. आरोग्य आणि मानसिक शांती, एक नवी सुरुवात. मित्रांनो, आपण पैशाबद्दल बोलतो, कामाबद्दल बोलतो, पण त्या शरीराचं काय ज्याने आजवर तुमची साथ दिली? मीन राशीच्या लोकांनो, गेल्या काही महिन्यांपासून तुमची चिडचिड वाढली होती, रात्रीची झोप उडाली होती, छोट्या छोट्या गोष्टींचा टेन्शन घेणं हा तुमचा स्वभावच बनला होता. पण या दर्श अमावस्येचा चमत्कार तुमच्या आरोग्यावरही होणार आहे. मनावरचं ते मणभराचं ओझं आता उतरणार आहे. ज्या व्याधींनी तुम्हाला ग्रासलं होतं त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडेल. तुम्हाला आता स्वतःसाठी जगायचं आहे. लक्षात ठेवा, तुमचं मन शांत असेल तरच तुम्ही तुमच्या कुटुंबाला सुख देऊ शकाल. या अमावस्येला एक संकल्प करा, मी स्वतःच्या शरीराचा आणि मनाचा आदर करीन. गुप्त शत्रू आणि षडयंत्र, सत्याचा विजय. तुमचा सर्वात मोठा प्रॉब्लेम काय आहे माहितीये? तुम्ही समोरच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवता, पण तुम्हाला माहिती नसेल तुमच्याच जवळचे काही लोक तुमच्या पाठीमागे तुमची निंदा करतात. तुमच्या प्रगतीवर जळणारे हे गुप्त शत्रू तुमच्याच गोड बोलणाऱ्या मित्रमंडळींमध्ये लपलेले आहेत. पण 17 एप्रिलची ही रात्र अशा लोकांचा बुरखा फाडणारी ठरेल. नियती असा काही खेळ खेळेल की जे लोक तुमच्या विरोधात कारस्थानं रचत होते ते स्वतःच त्यांच्या जाळ्यात अडकतील. तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही, फक्त शांत राहून हा तमाशा पहा. सत्याचा विजय नक्कीच होणार आहे आणि तुमची निर्दोषता जगासमोर सिद्ध होईल. संतती आणि घराण्याचं भविष्य. ज्या मीन राशीच्या पालकांना आपल्या मुलांच्या भविष्याची काळजी लागून राहिली होती त्यांच्यासाठी ही अमावस्या सुखाची बातमी घेऊन येत आहे. तुमच्या मुलांच्या आयुष्यातील अडथळे दूर होतील. जर मुलं चुकीच्या मार्गाला लागली असतील तर त्यांना सन्मार्ग सापडेल. मुलांच्या यशातून तुम्हाला जो आनंद मिळेल तो कोणत्याही धनलाभापेक्षा मोठा असेल. तुमच्या घराण्यात चालत आलेले काही दोष किंवा अडथळे आता पितरांच्या आशीर्वादाने कायमचे नष्ट होणार आहेत. अध्यात्म आणि ईश्वरी संकेत. मीन रास ही मुळातच आध्यात्मिक रास आहे. तुम्हाला स्वप्नात काही संकेत मिळत असतील, तुम्हाला काही गोष्टी आधीच जाणवत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. या अमावस्येला तुमच्या कुलदैवतेचं स्मरण करा. तुमच्या घरात एक छोटासा दिवा लावून आणि मनापासून प्रार्थना करा. तुम्हाला जाणवेल की तुमच्या आजूबाजूला एक सकारात्मक ऊर्जा आहे. हे ब्रह्मांड तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत आहे. फक्त शांत चित्ताने ते ऐकण्याचा प्रयत्न करा. हीच शक्ती तुम्हाला त्या अनपेक्षित धनलाभाकडे घेऊन जाणार आहे. तुम्ही आतापर्यंत काय गमावलं आणि आता काय मिळणार? जरा आठवून पहा. तुमचं ते घर जे स्वप्न होता, ती गाडी जी घ्यायची राहून गेली, ते प्रेम जे अर्धवट राहिलं. तुम्ही विचार करत असाल की आता वय निघून गेले किंवा आता काही होऊ शकत नाही. पण मित्रांनो, देवाची वेळ कधीच चुकत नाही. जे तुम्ही गमावलं होतं ते त्याच स्वरूपात नाही तरी त्यापेक्षा अधिक चांगल्या स्वरूपात तुम्हाला परत मिळणार आहे. 17 एप्रिलची ही रात्र तुमच्या आयुष्यातला रिसेट बटन आहे. जुनं सगळं विसरून जा आणि एका नव्या उत्साहाने कामाला लागा. भावनिक साध. व्हिडिओच्या शेवटी मला तुम्हाला एकच विचारायचं आहे, अजून किती दिवस तुम्ही लोकांच्या टोमण्यांकडे लक्ष देऊन स्वतःला कमी लेखणार आहात? तुमच्यामध्ये जी शक्ती आहे ती कोणाकडेच नाही. तुम्ही मीन राशीचे आहात. तुम्ही जिद्दी आहात. ही 17 एप्रिलची अमावस्या तुमच्या आयुष्यातला शेवटचा अंधार असेल आणि 18 एप्रिलची सकाळ एका नव्या सूर्याची नांदी असेल. हे भविष्य ऐकून कदाचित तुमच्या डोळ्यात आता पाणी आलं असेल, पण हे आनंदाश्रू समजा. देवाने तुमच्यासाठी खूप काही चांगलं लिहून ठेवलंय. फक्त थोडा धीर धरा. जर तुम्हाला माझ्या शब्दांवर विश्वास असेल आणि वाटत असेल की तुमची वेळ आता आली आहे, तर हा व्हिडिओ तुमच्या अशा मित्राला शेअर करा जो सध्या संकटात आहे. तुमच्या एका शेअरमुळे कोणाची तरी उमेद जागी होऊ शकते. जाता जाता एवढंच सांगेन, तुम्ही एकटे नाही आहात. तुमचे कर्म आणि परमेश्वर सदैव तुमच्या पाठीशी आहे. स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी रहा. धन्यवाद. शुभम भवतु. तर हे होता आजचं राशी भविष्य. आणि हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा वेगळी असू शकते. त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. तुमचा आजचा दिवस सुखमय आणि प्रगतिकारक जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.